नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राज्याची सांस्कृतिक राजधानी आणि तिच्या लगत असलेलं जुळं शहर पिंपरी चिंचवड या शहरामध्ये जे मृत्यूचं तांडव बघायला मिळालं, मिथेनॉल मिश्रित गावठी दारू, 30 रुपयाचा फुगा येतो. आणि कोण लोक आहेत ते? तर समाजातला सगळा नाहिरे वर्ग आहे. आणि म्हणून काल आम्ही आवर्जून या नाहिरे वर्गाची बाजू राज्य सरकारसमोर यावी. कारण काय, दारू पितात लोक, दारू पिऊन मरतात, काय फरक पडतो, किड्या मुंग्यासारखं त्यांचं आयुष्य आहे, असा मानणारा समाजाचा काही मोजक्या लोकांचा सुद्धा आपल्याकडे वर्ग आहे. त्यांना हे लक्षात येत नाही आहे की नाहिरे वर्गाची जगण्याची भ्रांतच इतकी मोठी आहे की त्यातनं जे काही दुःख तयार होतं ते विसरण्यासाठी लोक वेगळ्या पद्धतीच्या मादक पदार्थांचा दुर्दैवाने सहारा घेतात. आपल्याकडे मानसिक आरोग्य नावाचा प्रकार तर अगदी उच्च विद्याविभूषित आणि ज्यांचं उच्च उत्पन्न आहे अशा सुद्धा मंडळीमध्ये नाही आहे. आणि नाहिरे वर्गाच्या आणखीन समस्या काय आहेत, तर त्याच्या जगण्याच्या भ्रांतीमध्ये वेगवेगळे सामाजिक प्रश्न निर्माण झालेत. त्याच्या आजूबाजूचं वातावरण, त्यानंतर रोजच्या हाताला काम नाही आहे त्यातनं निर्माण होत असलेला कौटुंबिक संघर्ष, मुलं 30-35 वयाची झालेत, लग्न होत नाहीत, तो आणखी एक वेगळा प्रश्न. आणि ते सगळं विसरण्यासाठी उपलब्ध असलेल्या संसाधनातनं जे काही थोडेसे पैसे असतील त्याच्यातनं अशा पद्धतीनं सहजपणे उपलब्ध होणारा गावठी दारूचा साठा. काल मला कात्रज इथून एका कुटुंबातल्या महिलेचा फोन आला. त्या महिलेनं सांगितलं की महिन्याभरापूर्वी तिने आणि तिच्या पत्रकार असलेल्या नवऱ्याने मिळून काही ठिकाणी एका विशिष्ट समाजाच्या मंडळींचा अवैध दारूचा धंदा पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला होता. आणि त्यांनी सांगितलं की पुण्यासारख्या शहरामध्ये हे पुण्याचे जे CP आहेत ते रात्री 10 वाजता इटरीज वगैरे बंद करतात. आणि अनेक विरोधी पक्षांना हे हे कोडं पडलेलं आहे की श्री अमितेश कुमार गुप्ता यांच्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना एवढा का विश्वास आहे की जे अमिताभ गुप्ता हे अनेक अर्थाने पुणे शहरातली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं कमी पडतात. अर्थात त्याला केवळ पोलीसच जबाबदार आहेत मला असं अजिबात म्हणायचं नाही. पुण्यासारखं शहर की ज्या शहरामध्ये नवश्रीमंतांनी निर्माण केलेली एक वेगळीच व्यवस्था आहे, त्याचबरोबर पुण्यासारखं शहर की ज्या शहरातले जे अतिशय काही मोजकेच विचारवंत असे आहेत की जे मोजके विचारवंत इन द कॉन्ट्रास्ट टर्म म्हणतोय की जे अगदी हेल्मेट सक्तीला पण विरोध करतात. मी जेव्हा पश्चिम बंगालमध्ये जातो, मी ओडिसात जातो, त्यावेळेला तिरुअनंतपूर म्हणजे केरळमध्ये जातो, लोक स्वतः तर हेल्मेट घालतातच पण त्याच्या मागे बसलेल्या माणसाला पण हेल्मेट घालायची सक्ती करतात. पुण्यात ते होऊ शकत नाही कारण अतिउच्च असलेले विचारधारेचे लोक, मोजकेच लोक इथे आहेत की जे अशाही कुठल्याही गोष्टीला विरोध करतात. आणि त्यामुळे केवळ पोलिसांना दोष देण्याच्या आधी आत्ता ज्या वेळेला मी तुम्हाला एक अतिशय धक्कादायक माहिती सांगतो आहे की ज्या महिलेने मला सांगितलं की हा जो अट्टल गावठी दारूचा विक्रेता, त्याचे 8 मोठे नेटवर्क पुणे शहरात आहेत. आणि पुण्याच्या हडपसरपासून ते तिकडे कात्रज आणि पुढे पिंपरी चिंचवडपर्यंत सगळीकडे हे नेटवर्क पसरलेलं आहे. याचा अर्थ हे आबकारी विभागाला पण माहिती आहे. आबकारी विभाग कोणाचा आहे तर श्रीमती सुनेत्रा पवार आणि त्याच्या आधी श्री अजित पवार यांचा तो विभाग. ते पुण्याचे पालकमंत्री, आता सुनेत्रा पवार पुण्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांना हे कळत नाही. तर समजा कळत नसेल तर त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे आबकारी विभागाच्या लोकांनी लक्षात आणून देऊ नये. आता मी जे तुम्हाला सांगणार आहे. सो काल मला डॉक्टर मित्रांनी सांगितलं की तीव्र डोकेदुखी, चक्कर येणं, गोंधळलेली मानसिक अवस्था, धुसर दिसणं, प्रकाशाचा त्रास होणं, डोळ्यासमोर बर्फासारखे किंवा पांढरे ठिपके दिसणं, स्नोफिल्ड विजन म्हणतो त्याला आपण, मळमळ, उलट्या, पोटदुखी असेल, याचा अर्थ हे मिथेनॉल आहे. जे ह्या लोकांनी 30 रुपयाचा तो फुगा जो महाराष्ट्राला आम्ही काल दाखवला आणि मग त्या मिथेनॉलमध्ये रुग्णाला ज्या पद्धतीनं त्रास सहन करावा लागला आणि त्याच्यातनं हे एवढे मृत्यू झाले. आणि आता असं लक्षात येतं आहे की ह्या मृत्यूमागचं जे कांड आहे ते फार व्यापक आहे. 16 जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन, पोलीस यंत्रणाने, राज्य सरकार, कारण आपण सगळेच प्रतिक्रियावादी आहोत, आपल्याला आधी काहीच करायचं नसतं, ही सगळी यंत्रणा जागी झाली. पिंपरी चिंचवडमधल्या फुगेवाडी आणि दापोडी परिसरात 10 जणांचा मृत्यू आणि पुण्यातील हडपसर आणि काळे पडेल इथे 6 जणांनी जीव गमावल्यानंतर अजूनही 16 लोक वेगळ्या ठिकाणी उपचार घेत आहेत. त्यात 4 जणांची प्रकृती गंभीर आहे, म्हणजे आणखी मृताचा आकडा वाढणार. पण आता धक्कादायक काय बघा, पोलिसांच्या तपासामध्ये असं लक्षात आलं की आरोपी योगेश वानखेडेनं दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळलं. का
कारण काल मला पोलीस सूत्र सांगत होते की त्याला अधिकचा नफा कमवायचा होता. म्हणजे 30 रुपयाच्या फुग्यामध्ये अजून काय नफा तू कमवणार आहेस? म्हणजे 30 रुपयाची वस्तू 60 रुपयातनं 90 रुपयातनं म्हणजे त्याचे पार्ट्स करून त्याला कमवायचे होते. आणि उरळी कांचन परिसरातल्या राधेश्याम प्रजापतीकडून योगेश वानखेडेनं 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी केला. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी चिंचवडमधल्या विविध अवैध अड्ड्यावर 2700 रुपयांना प्रति कॅन दरानं विकली. म्हणजे 1900 रुपयाची मूळ खरेदी किंमत 2700 रुपयांनी ती विकली आणि त्याच्यातनं 16 जणांचा बळी गेला. आणखी 4 जण पाईपलाईनमध्ये अनफॉर्च्युनेटली. आणि हे सगळं त्यांनी ऑनलाईन मागवलं. म्हणजे हा ऑनलाईनवरती तुम्हाला काय त्या तलवारी पण मिळतात आणि ही जी पुण्यामधले ते हातात कोयते घेऊन नाचतात ते कोयते पण मिळतात आणि आता मिथेनॉल पण मिळायला लागलेलं आहे. आता मग राज्य सरकारनं या संपूर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे अर्थात CIDकडे दिला. माझ्या मते CID इज ऑल्सो पार्ट अँड पार्सल ऑफ पोलीस डिपार्टमेंट. ते किती त्याचा करतील आणि त्यांच्याकडे किती मनुष्यबळ आहे. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करून अवैध दारूच्या नेटवर्कचा आत्ता शोध सुरू केला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये पसरलेली संपूर्ण साखळी शोधण्याचं काम सुरू आहे. पुरवठा करणारे आणि विक्री करणारे सर्व संबंधित तपासाच्या रडारावरती आहेत. 8 जणांना अटक झाली आहे. 4 आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे. पोलीस प्रशासनसुद्धा कठोरपणे कारवाई करत आहे वगैरे. आणि श्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भामध्ये पुणे पोलीस आयुक्त आणि पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांची चर्चा करून या संदर्भामध्ये कठोर कारवाई करा असे सूचना केली. माझ्या मते मला मान्य आहे मुख्यमंत्र्यांची अडचण असते. किती चांगले अधिकारी शोधून काढायचे हा खरा प्रश्न आहे. कारण हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आत्ता आपल्याला कार्यक्षम प्लस प्रामाणिक असे अधिकारी सगळ्याच वेगवेगळ्या विभागात दिसतात. त्यामुळे तशा अर्थाने मुख्यमंत्र्यांची जरी ती अडचण असली तरी ती त्यांची जबाबदारी पण आहे. ते गृहमंत्री आहेत, ह्या राज्याचा गाढा ते चालवतात. त्यामुळं ज्या शहराच्या पोलीस आयुक्तांना हे शहर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं नीट राखता येत नाही त्यांच्यावरती खरं तर कारवाई व्हायला पाहिजे. आणि ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पोलीस दलाचं मनोधैर्य पण वाढणार नाही ना पोलीस दलावरती वचक राहील. अगेन आय एम टेलिंग यू की हे फक्त पोलिसांचं काम नाही आहे. याच्यामध्ये अबकारी विभाग पण गुंतलेला आहे. न्यायव्यवस्थासुद्धा या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं अशा अवैध धंदे करणाऱ्या लोकांना सहजासहजी सोडून देते तर ते पाहता ह्या मिथेनॉलचे किती वाईट परिणाम या कुटुंबावरती झालेत. काल मी त्या वस्तीमध्ये फिरलो. संजय गांधीच्या नावाने आहे ते संजय नगर. साधारणपणे तो संपूर्ण परिसर जो आहे तो 8 ते 9 हजार नागरिकांचा आहे. 40% मुस्लिम बांधव तिथे राहतात. SC STचंही मोठं संख्याबळ तिथं आहे. कारण आता हल्ली हाताच्या बोटावर म्हणजे हातावरती ज्यांचं पोट आहे अशांची संख्या आणि त्यातला वर्ग आपल्याला लक्षात येतो साधारणपणे. आणि मग जसं मिळेल तसं ज्या पद्धतीनं राहता येईल तसं ही मंडळी राहतात आणि पुन्हा तोच भ्रांत असतो रोजचा. मग खरं म्हणजे या भागामध्ये जर तुम्हाला त्यांना ही दारू विक्री थांबवता येत नसेल तर एकतर त्यांच्यासाठी जे वेगवेगळे ऑप्शन जे आहेत ते अधिकृतपणे तर दिले पाहिजे. त्यांनी तरी किमान अशा पद्धतीच्या भट्ट्या. कारण मला हे कालचं दृश्य बघून दाक्षिणात्य राज्यांची आठवण झाली. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि अधूनमधून ओडिसा. तिकडच्या अशा बातम्या याच्यापूर्वी की 16 जण मेले, 15 जण मेले अशा पद्धतीची गावठी दारू पिऊन. एकतर हे नेटवर्क खूप आधीपासून कार्यरत आहे. याचे सगळे हप्ते सगळ्यांना व्यवस्थित जात आहेत. आता कोणी कबूल करणार नाही, कुणी म्हणणार नाही. कारण मी तिथल्या लोकांना विचार कोण म्हणाला 5,000 देतात, कोण म्हणाला 50. आता ते पोलिसांना देतात का अबकारी विभागाला देतात ते CIDचं काम आहे तपासाचं. या हडपसर पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना निलंबित केले. काही होणार नाही त्यांना निलंबित करून. एक जो फटीक आला आहे सगळ्यांना तो हा आहे की आपल्याकडे अशी व्यवस्था आपल्याला उभा करता येत नाही की ज्या व्यवस्थेतनं जे लोक अशा पद्धतीचे गुन्हे करतात त्यांना काहीतरी कठोर शासन होईल. ऑनलाईनवरती मिथेनॉल कसं मिळू शकतं आणि समजा मिथेनॉल मिळतच असेल तर त्याला आत्ता ज्यांनी ते विकलं त्याला काय प्रतिबंध आपण करणार आहोत. आणि पुन्हा तेच आहे की समाज ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जोपर्यंत जागृत होत नाही, स्वतःच समाजातला जो सिव्हिल सोसायटीचा दबाव गट आहे तो पुढं येऊन सरकारवरती आणि व्यवस्थेवरती दबाव वाढवत नाही आणि सरकार पण सांगत नाही की अशा ज्या सिव्हिल सोसायटीज आहेत त्यांना तुम्ही बळ द्या. म्हणजे मला आठवतं की तंटामुक्त सारखी मोहीम ही सिव्हिल सोसायटीचा एक भाग बनू शकली असती. त्याच्यात किती कायदेशीर बखेडे निर्माण झाले असते. तंटामुक्तीला एक वेगळे अधिकार मिळाले होते आणि त्याचाही गैरवापर सुरू होता. हे मान्य करूनसुद्धा गाव पातळीवरचं, प्रभाग पातळीवरचं, नगरपालिका पातळीवरचं एक काहीतरी मेकॅनिझम तुम्हाला करायला लागेल
केवळ पोलिसिंगच्या जोरावरती ही व्यवस्था नाही थांबू शकत. काल एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा, वडील आणि 2 मुलांचा जिथे मृत्यू झाला, ज्या कुटुंबातली मुलगी 10वीला आहे, ज्या कुटुंबातली 2 मुलं, एक 26 वर्षांचा चुलत भाऊ, अशांची यादी जेव्हा मी बघितली आणि त्या बातम्यांची कातरण आणि त्यांच्या कुटुंबातला त्यांचा जो भावनिक कल्लोळ आहे, एक लक्षात येतं की एक तर त्यांना अद्याप मला माहीत नाही की राज्य सरकार त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काय विचार करते का, पण हे पुढं होऊ नये ह्या दृष्टीनं आपण काय विचार करणार आहोत हा खरा प्रश्न आहे. हे मला तुम्हाला सांगायचं होतं की हे नेटवर्क किमान 8 वेगवेगळ्या ठिकाणी विभागलं गेलेलं आहे, ज्याच्यातनं हा धंदा खूप वर्षापासून सुरू होता पुण्यात, राज्याच्या सांस्कृतिक राजधानी. थांबूया आपण इथे. हे चॅनल तुम्ही लाखोच्या संख्येनं सबस्क्राईब करतच आहात, एवढ्यावर थांबू नका. चॅनल सबस्क्राईब करायला सांगा आणि बेल आयकॉन दाबा. थांबूया. थँक्यू.